श्री गणेशाय नमः. गणेशप्रिया योगिराजा समर्था, महातापसी पूर्णवादप्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा. नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभंगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यो, वंदे विष्णुं भवकरं सर्वलोकैकनाथं. श्री गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 5. नमन माझे गणेशासी, विद्यादेवी सरस्वतीसी, पूज्य गुरुजनासी, जय जयकारी गुरुरायासी. नौका तुमची या कृपेची, पैलतरी साधका नेण्याची, किंतु धरलासे मनासी, सिद्धी सिद्धी दयानिधी. कृपा नसल्यावरी, विघ्ने तसे मार्गापरी, कार्याते अपयशवारी, संदेह ऐसा होई जय. परिसा हो श्रोतेजन, कथा ही पुण्यभावना, श्रुत्या वैकुंठभावना, लक्ष्मीनारायण संवादे. आपल्याला माहिती आहे की नैमिषारण्यातला तो प्रदेश, त्या नैमिषारण्यामध्ये दाट अशा झाडाखाली, एका मोठ्या वृक्षाखाली ज्ञानस्थ होऊन पुराणश्रेष्ठ सूतमुनी बसलेले आहेत. त्यांच्या रसाळ अमृतवाणीतनं ते कथा सांगतात आहे आणि त्यांच्यासमोर सर्व जिज्ञासू मुमुक्षू असा प्रकारचा हा श्रोतवर्ग मोठ्या तल्लीनतेनं कथा ऐकतो. हळूहळू कथा पुढे 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 चाललेली आहे आणि त्यांनी आता पुढची कथा सांगण्यास सुरुवात केलेली आहे. ते असं सांगतात की एकदा वैकुंठामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू हे दोघेजण बसलेले असताना माता लक्ष्मीनं श्रीहरींना एक प्रश्न विचारला की का हो, तुम्ही तर सांगता की दानात दान श्रेष्ठ हे जे आहे हे गोदान आहे. तर मग इक्ष्वाकू वंशातला जो राजा होता, नृगराज नावाचा जो राजा होता, त्या राजाच्या हातून कशा प्रकारची चूक का घडली आणि मग त्याला पुढे कुठल्या प्रकारची शिक्षा त्याला भोगावी लागली हे आपण मला सांगा. आणि मग आता श्रीहरी विष्णू सांगण्यास सुरुवात केलेली की इक्ष्वाकू वंशात नृग नावाचा एक श्रेष्ठ राजा होऊन गेला. तो राजा धार्मिक, पराक्रमी, शिवराजा होता, प्रजावत्सल तो राजा होता. त्याचप्रमाणे हा भरपूर दानधर्म तो करत होता. आणि एकेकाळी अशीच अधिक मास महिना चालू असताना या राजाच्या मनात आलं की आपण काहीतरी दान करावं, आपण गायी दान करावे. आणि म्हणून या नृगराजाने संपूर्ण त्याच्या राज्यामध्ये दवंडे पटवली आणि सर्व याचकांना त्याने तिथे, त्याचप्रमाणे काही श्रेष्ठ ब्राह्मणांनासुद्धा त्यानं तिथे पाचारण केलं की तुम्हीसुद्धा या आणि मला काही दान द्यायचं आहे, वाण द्यायचं आहे. असं म्हणून राजानं दौंडी पिटवली. दुसऱ्या दिवशी त्याच्या राज्यासमोर सर्व ब्राह्मणांच्या तिथे रांगा लागल्या आणि मग राजाने एक एक करत एक एक गाय ब्राह्मणाला देण्यास सुरुवात केली. बस गोदानाचं पाणी यानं हातावरती घेतलं, ते उदक हातावरती घेतलं आणि यानं एका ब्राह्मणाला एक गाय दिली. हा ब्राह्मण अत्यंत गरीब होता आणि जशी याला ती गाय मिळाली तसा हा बिचारा सुखावला आणि याच्या अंतःकरणात एक भाव आला, चला आता आपल्या लेकराबाळांना दूध दुभतं तरी मिळेल. आणि म्हणून हा अत्यंत आनंदाने राजाने दिलेली गाय घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. जसजसं घर जवळ येऊ लागलं तसं आनंद झाला की कधी मी माझ्या प्रिय पत्नीला आणि कधी मी माझ्या मुलांना ही गाय दाखवत होते. आणि म्हणून हा जसा घरात आला तसा सर्वांना आनंद झाला. यानं ते गाईला एका घराच्या कोपऱ्यामध्ये यानं त्याला बांधलं. गाईला घराच्या बाहेर अंगणामध्ये त्या गाईला बांधलं. थोडासा हिरवा चारा आणला, घास आणला तोडून आणि तो त्या गाईला टाकला, तिला पाणी पाजलं आणि हा मात्र रात्री जेवून झोपी गेला. जसा हा रात्री झोपी गेला आणि सकाळी उठला तो पाहतो तर काय, राजानं दान दिलेली ती गाय जी होती ती तिचं दावं तोडून ती कुठेतरी निघून गेलेली होती. म्हणजे ती गाय जागेवरती नव्हती. या ब्राह्मणाला पुष्कळसं वाईट वाटलं की अरे माझं नशीब, माझं कर्म म्हणे, राजानं एवढी चांगली गाय मला दान दिली आणि नेमकी ती आता कोणी चोरून नेली काय माहीत, ती तिच्या जागेवरती नाही आहे. असं म्हणून तो बिचारा नाराज झाला. आणि पुन्हा एकदा हा राजाकडे जात असताना हा चालला आहे की आता राजाला जाऊन सांगावं. हा भाव याच्या अंतःकरणात आला, बरं ती गाय कुठे गेली. ती गाय पुन्हा एकदा तंद्रुक राजाचा जो राजगोठा होता त्या गोठ्यामध्ये जाऊन ती गाय उभी राहिली. आणि नेमकी झालं असं की यानं दुसऱ्या दिवशी पुन्हा दान करताना ती गाय एका दुसऱ्या ब्राह्मणाला दान केली. आणि हा दुसरा ब्राह्मण जेव्हा त्या
रस्त्यानं त्या मार्गानं जात असताना तिथे हा पहिला ब्राह्मण आला. मग या ब्राह्मणाची त्याची नजर झाली. यानं सांगितलं, अरे म्हणे तू माझी गाय चोरून नेतोय काय? तू तर खूप ज्ञानी दिसतोस म्हणे, पण असले चोरीचं कर्म का करतोय म्हणे? आणि ही तर मला दानात मिळालेली गाय आहे म्हणे, ही गाय माझी मला परत दे. कालच नृगराजाने मला ही गाय दान दिली आणि मी ही रात्री माझ्या गोठ्यामध्ये माझ्या घराच्या बाजूला अंगणामध्ये मी ती बांधून रात्री झोपलो. तेव्हा तर दुसरा ब्राह्मण त्याला म्हणाला, अरे मित्रा म्हणे तू काय बोलतोस म्हणे, ही तर गाय माझी म्हणे. अरे आत्ता सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावरती नृगराजाने मला ही गाय दान दिलेली, चल हो दूर माझी वाट सोड. आणि असं म्हणून तो पहिला ब्राह्मण काही वाट सोडेना आणि गाय त्या दुसऱ्या ब्राह्मणाला घेऊन जाऊ देईना. मग काय झालं, एकाच गायवरून या दोघांची भांडणं जुंपली. हमराव तुमरीवरती आले. वाटेत गर्दी झाली की गाय एक आणि मालक दोन. आणि म्हणता सर्व रस्त्यामध्ये येणारे जाणारे वाटसरूंची तिथे गर्दी जमली आणि ही वार्ता राजाच्या कानावरती गेली. आणि मग तिथे राजा आला. राजा आल्यानंतर राजाने ते बघितलं. अरे अरे हो हो. मग त्यांनी ती गाय ओळखली. म्हणे हो क्षमा करा म्हणे, तुम्ही दोघंही श्रेष्ठ ब्राह्मण आहात म्हणे, मी आपल्याला अत्यंत नम्रप्रमाणे मी आपली माफी मागतो. एकच गाय चुकून माझ्याकडून दोनदा दान देण्यात आली. आणि मग त्यानं सांगितलं की ही गाय मी पहिल्या ब्राह्मणाला दिली होती, याला तू गाय देऊन टाक, मी तुला त्याच्या बदल्यात 2 गायी देतो. आणि मग असं त्यानं सांगितलं, पण तरी तो काय ऐकायला तयार नव्हता. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने त्याच्यावरती थोडीशी मालकी हक्क दाखवून तो हट्टाला भेटला आणि शक्तीच्या बळावरती पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात मारला आणि त्या गाय घेऊन तो आपल्या घराकडे निघून गेला. झालं. मग दुसरा ब्राह्मण चिडला, त्यानं नृगराजाला शाप दिला आणि त्यानंतर तो आपल्या घराकडे परतला. कालांतरानं काय झालं, दिवसांमागून दिवस निघून गेले आणि तो नृगराजा जो होता तो मृत्यू पावला. पुढे यमराजाच्या समोर चित्रगुप्ताने जेव्हा याचा पूर्ण कर्माचा लेखाजोखा म्हणजेच पापपुण्याचा पाढा वाचला, तेव्हा असं लक्षात आलं की एका अधिक मास महिन्यामध्ये नेमकी एक गाय चुकून याने 2 ब्राह्मणांना दान केली. आणि त्यामुळे मग आता याला शिक्षा काय द्यायची? तर त्यांनी असं सांगितलं की जंगलातील एका कोरड्या विहिरीत तू सरडा म्हणून पडशील, अशी त्याला शिक्षा दिली. आणि तो राजा त्या सरड्याच्या रूपात तिथे अनेक वर्ष बिचारा दुःख भोगत त्या विहिरीत पडून होता. अरे बापरे म्हणे, एवढ्याशा नकळत घडलेल्या चुकीबद्दल एवढी मोठी शिक्षा? अहो म्हणे स्वामी. मग त्या राजाचं पुढं काय झालं असं माता विष्णू लक्ष्मी आर्तस्वरानं विष्णूंना विचारतात आहे. तेव्हा नारायणांनी त्यांना सांगितलं की तो सरडाहून पडला, पण अधिक महिन्यात नृगराजा गोदान करत होता, त्याच्या पुण्याच्या जोरावरती भगवान श्रीकृष्णाच्या हातूनच पुढे त्याचा उद्धार झाला. त्याचं झालं असं की हा नृगराजा ज्या एका कोरड्या विहिरीमध्ये पडलेला होता, आता याच्यामागे पुण्य बरंचसं असल्याकारणाने याचं शरीर जे होतं ते थोडंसं धष्टपुष्ट नवे सुवर्णाचं याचं शरीर झालेलं होतं आणि तो त्या विहिरीमध्ये तो पडून होता. आणि नेमके त्याच वेळेस तिथे भगवान श्रीकृष्णाचे मुलं साम आणि प्रद्युम्न व त्यांचे काही सवंगडी त्या विहिरीच्या बाजूला खेळत होते. आणि खेळत असताना आता ते चेंडूफळी खेळत असतील, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण क्रिकेट असं म्हणतो, की त्यांचा तो जो चेंडू होता तो चेंडू त्या विहिरीत पडला. आणि जसं त्या विहिरीत हे मुलं डोकावून बघायला लागले तेव्हा त्यांना तो भला मोठा सरडा दिसला. आणि मग त्या मुलांनी इतरांनासुद्धा त्या सांगितलं. आणि मग त्या मुलांना त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याबद्दल दया आली. त्यांनी सरडावरती काढण्याचा पुष्कळसा प्रयत्न केला, पण मुलांमार्फत ते काही शक्य झालं नाही. मग ही शेवटी गोष्ट त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितली. भगवान श्रीकृष्ण धावून आले. त्यांनी त्या सरड्याला हातानं बाहेर काढलं आणि भगवान श्रीकृष्णाचा असलेला तो अमृत स्पर्श, आणि त्या अमृत स्पर्शाने एक नवल घडलं. बघता त्या सरड्याचं रूप बदललं आणि त्या सरड्याच्या शरीरातून एक दिव्य असा प्रकारचा प्रकाश, एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला. आणि मग तो हात जोडून सांगायला लागला की हे भगवंता, मी गतजन्मीचा नृगराजा, मी अधिक महिन्यामध्ये जे गोदानाचं व्रत केलं होतं त्यात चुकून एक गाय मी 2 ब्राह्मणांना दान दिली, त्यामुळे
त्या ब्राह्मणाला गोदानाला वंचित राहावं लागलं. आणि म्हणून की काय त्यानं मला असा शाप दिला की पुढील तुला जन्म घ्यावा लागेल आणि पुढील जन्मात तू सरडा होशील. पण हे भगवंता, माझ्या पूर्वपुण्यानं म्हणा किंवा अधिक मास महिन्यातल्या गोदानाचं पुण्य म्हणा की तुमचा अमृत कृपा स्पर्श मला आज झाला आणि म्हणून या सरड्याच्या जन्मातून माझा उद्धार झाला. आणि मग त्यावेळेस भगवान श्रीहरी माता लक्ष्मीला विचारतात की पटली ना तुला खात्री की अधिक मास महिन्यामध्ये गोदानाची किती मोठी पुण्य असते ते. धन्य आहे तो भक्तवत्सला, धन्य आहे तो पुण्यवान अधिक मासही. आणि इतके बोलून भगवान श्रीकृष्णांनी एक स्मित हास्य केलं. त्याचबरोबर ही कथा इथे संपन्न झाली. बोला भगवान श्रीहरी विष्णू की जय.